जितेंद्र जोशी मॅडमना मी यूट्यूबला बघून बोलवलेलं आहे. मला हा कार्यक्रम ट्रेडिशन पद्धतीने करायचा होता. बारशाचं महत्त्व काय ते सांगायचं होतं लोकांना. फक्त असं गेम्स वगैरे काही मला खेळायचं नव्हतं. त्यासाठी मॅडमनी एवढ्या छान प्रकारे बारशाचा गेम म्हणजे बोलतात ना गेमसारखं नाही केलं, पण बारसं खूपच फार सुंदर केलं. जसं की त्यांनी काय म्हणतात त्याला पाळणे गायले, स्वतः त्या पाळण्या लिहितात, हे फार महत्त्वाचं आहे. त्यामुळे मला असं वाटतं की तुम्हीही त्यांना बोलवा. तुमचं बारसं असो किंवा मला वाटतं गोदभराई असो कोणाकडे किंवा अजून काही फंक्शन्स असतील तर मॅडमना नक्की कॉन्टॅक्ट करा. मॅडम खूप छान प्रोग्राम घेतात आणि खूप आनंद वाटतो. थँक्यू. नाव अजिंक्य आनंद निर्भवणे आणि ह्या माझ्या मिसेस मिनल अजिंक्य निर्भवणे. ह्या मॅडम विद्या जितेंद्र जोशी यांचा आज यांनी इथे नामकरण सोहळ्याचा कार्यक्रम ऑर्गनाईज केला होता. त्यांचं इव्हेंट खूप छान केलं. प्रियंका ज्या माझ्या मेहुणी आहेत त्यांनी यांना यूट्यूबवर पाहून रेकमेंड केलेलं होतं. या ऑल द वे चिंचवडवरून आलेल्या आहेत. त्याच्यासाठी यांचं सगळ्यात पहिलं खूप 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 धन्यवाद. आणि हा कार्यक्रम बघायला गेलात तर हा महिला मंडळासाठी कार्यक्रम असतो, पण आम्ही पुरुष देखील या कार्यक्रमाला खूप एन्जॉय केला. आणि मी देखील तमाम यूट्यूबर्स आणि यूट्यूब बघणाऱ्या व्ह्युअर्सला रेकमेंड करीन की मॅडमला तुम्ही एकदा संधी द्या आणि नक्कीच तुम्हाला त्या संधीचं मॅडम सोनं करतील, हे नक्कीच आहे. थँक्यू. माझ्या आयुष्यात लग्नानंतर 22 वर्षांनी मी पहिल्यांदा एकटीने प्रवास केला आहे आणि मी आयुष्यात पहिल्यांदा मुंबईला आली आहे. मॅडम तुम्हाला खूप वेळा मुंबईला येण्याची संधी मिळेल. ओके, थँक्यू थँक्यू. असेच आशीर्वाद आणि शुभेच्छा राहू द्या. थँक्यू थँक्यू. हे माझे यूट्यूबचे आणि इन्स्टाचे छोटे फॅन मंडळी. थँक्यू. मंडळी नमस्कार. श्री गणेश, ज्योतिबा, श्री भैरवनाथ, आई काळूबाई आणि आई नवलाई आणि श्री स्वामी समर्थांच्या कृपेने प्रियांका आणि अनिल चिकणे यांच्या घरी एक गोड हसरी परी आली आहे आणि तिच्या नामकरणाचा सोहळा आज तुम्हा सगळ्यांच्या उपस्थितीत इथं आपण साजरा करत आहोत. मनपूर्वक हार्दिक स्वागत, हार्दिक स्वागत. हा बाबा होण्याचा या आयुष्यातल्या सर्वोच्च पदावर आपण आलेला आहात. आपण आई बाबा झालेले आहात. अंगणात आली गोड परी पहा, अंगणात आली गोड परी पहा, खुलविते रूबरू बाब पहा, अंगणात आली गोड परी पहा, तिच्या अंगात मखमलीचा झगा, गालावरी शोभे काळी पीठ पहा, पाहता हिला वाटे अंगणात आली गोड परी पहा. किती भाग्याचा दिवस आहे आज. आपण आज या बाळाला गोड नाव देणार आहोत आणि हेच नाव घेऊन बाळ जगात पुढे वावरणार आहे आणि आपल्या आईबाबांचं नाव आणि स्वतःचंही नाव सार्थ करणार आहे. या माऊली आज आणि अनिल आणि प्रियंका हे तुम्ही इथे सगळे उपस्थित आहात याचा तुम्हा सगळ्यांना आदरपूर्वक नमस्कार करून आनंद व्यक्त करीत आहेत. आपण सगळे आलात म्हणून या कार्यक्रमाला शोभा आहे यासाठी ते तुमच्याबद्दलची कृतज्ञता नमस्कारातून व्यक्त करत आहेत. नामकरण सोहळा आपल्या हिंदू संस्कृतीप्रमाणे 5वा संस्कार समजला जातो. आपण आधी औपचारिक घरातील 5 जणींनी औक्षण करूया. बाळाच्या आईची आईपणाच्या या उंबरठ्यावरची ओटी भरूया. तिला भरभरून आशीर्वाद देऊया.
आणि मग रितसर आपला नामकरण सोहळा साजरा करूया. एक सुंदर गोड परी आली आमच्या घरी, एक सुंदर गोड परी आली आमच्या घरी, नाजूक हसरी गोड गोजिरी. देवादिकांचं वरदान लाभलं, देवादिकांचं वरदान लाभलं, कन्या रत्नानं आमचं नशीबच खुललं. आजी आजोबांची प्रार्थना देवाने ऐकली आणि आईबाबांच्या पहा आनंदाची पेटीच खुलली. त्यांच्या घरी कन्या जन्मास आली, कन्या जन्मास आली. आमच्या घरी कळी उमलली नव्हे तर ती खुलली आहे आणि तिच्या येण्यानेच आमची संसार वेल बहरलेली आहे. त्यामुळे हा आनंद किती म्हणून साजरा करावा आणि तो किती म्हणून सांगावा. आपण बाई पण भारी देवा हा सिनेमा सगळ्यांनी पाहिला, पण खऱ्या अर्थाने हा बाई पण भारी देवाचा हा सोहळा आई झाल्यानंतरचा, तिच्या आयुष्यातला. आई होणं म्हणजे जगातला सर्वोच्च क्षण, सर्वोच्च पदावर जाण्याची आपल्याला मिळालेली, परमेश्वराने दिलेली उत्तम संधी. जगात नेहमीच आईचं अनन्यसाधारण महत्त्व आहे. आई म्हणजे मंदिराचा कळस, आई म्हणजे अंगणातली तुळस, आई म्हणजे मंदिरात गायली जाणारी संतवाणी आणि भयान वाळवंटात थंडगार पाणी. आणि बाप म्हणजे असतो भक्कम साथ, पाठबळ, आपल्यापेक्षा जास्त आपल्यासाठी उत्तम विचार करून आपल्यासाठी जगणारा, आपला खरा सोबती. आणि मुलींसाठी तर आईपेक्षा बाबाच तिचा जवळचा मित्र असतो. असाच एका मित्राला एक गोड परी मिळाली आहे आणि तिच्या नामकरणाचा सोहळा तुम्हा सगळ्यांसोबत इथे साजरा करताना या चिकणे परिवाराच्या वतीने निवेदिका या नात्याने मी सौ विद्या जितेंद्र जोशी तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करते. औक्षणाला आपण काही जणी औक्षण करूया, तत्पूर्वी गणेश वंदना करूया आणि मग पुढे जाऊया. तत्पूर्वी गणेश वंदना करूया आणि मग इथे कार्यक्रम सुरू करूया. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. गणपती बाप्पा मंगलमूर्ती. दुपारी खूपच लवकर जेवलेले दिसत आहेत मंडळी. या आपण आईपणाच्या या उंबरठ्यावरचं आपल्या सखीचं, मैत्रिणीचं, भाचीचं, पुतणीचं, सखीचं काय म्हणूयात तिचं आपण औक्षण करूयात. आणि आईपणाचा वसा आपल्यालाही परमेश्वराने दिला आहे आणि हाच वसा आपण आज तिच्या ओट्यात घालूया. आपण 5 जणींनी औपचारिक ओटी भरूया. जावळाच्या सुगंधाने घर भरून आनंदाचं वातावरण फुलवणारा, घरभर खेळणी दुपटी यांचा सुखद पसारा अनुभवास येणारा हा सोहळा आई बाबा झाल्याचा. आता इथून पुढं असाच हाताचा पाळणा करून जोजवण्यात जो आनंद मिळणार आहे तो जगातल्या कुठल्याही आनंदापुढे फिका असणार आहे. आई बाबा झाला तुझ्यासाठी अभिनंदन, त्रिवार अभिनंदन. कारण हा क्षण भाग्यवंताचं लक्षण. आयुष्याच्या या नव्या पायरीवर, नव्या जगात नव्या स्वप्नांना तुमच्या बहर येऊ. बाळात तुमच्या सगळ्या आशा आकांक्षा आनंदात वाढू. आजचा दिवस या परिवारासाठी खास आहे, कारण मांडीवरचं हसरं बोजिरं बाळ या घराचं आज नव्याने श्वास आहे. साऱ्यांना वेडा करतो हा जावळाचा गंध. याच्या पुढे फिके देशोदेशीचे, याच्या पुढे फिके देशोदेशीचे सुगंध.
त्या थेट म्हणाल्या शुभांगी, आजी शोभतायत का बघा त्यांच्याकडे. कोण म्हणेल का यांना आजी झालेले आहेत. मी आल्यापासून पाहते किती उत्साहात आणि सहज अगदी शुभांगी. मला हे फार आवडलं आजींचं. पण आजचा दिवस खरं तर आजी म्हणून मिरवण्यात धन्यता मानण्यातला आहे. त्यामुळे आपण शुभांगी पुढे आजी पण जोडूया. आज आपण आनंदाने तुम्हाला आजी म्हणूया. आणि आजोबा श्री भारत कृष्णा कामत यांना आज विशेष आनंदाचा क्षण यांच्या आयुष्यातला आहे. आज आठवण होते ती मारुती चिकणे आणि राजाराम चिकणे आजोबांची. सुमन चिकणे, हौसाबाई चिकणे, लक्ष्मी चिकणे, किसन चिकणे या सगळ्यांचं आनंदाचं कारण आपल्या नातीचं आज नामकरण. सुनील चिकणे, अर्चना चिकणे, दत्ता चिकणे, वैशाली चिकणे, अक्षय चिकणे आणि शरद चिकणे यांची उपस्थिती या कार्यक्रमामध्ये आनंदभरत आहे. बाळाची मावशी सदाच असते हौशी अशी मावशी असणारी मिनत निर्भवणे आणि अनिकेत कामत मामा. ऐश्वर्या अजिंक्य निर्भवणे, संदेश ठाकूर, सागर ठाकूर, आर्यन मामा हे सगळी सगळ्यांचं मनापासून स्वागत करतात. विशेष उत्सुक असणारी मंडळी म्हणजे पियुष आणि श्रावणी हे काका काकी होणार आहेत बाळाचे. अर्धे झाले आहेत म्हणूया. त्यांच्यासाठी सुद्धा हा आनंदाचा क्षण. आत्ताच्या या क्षणी काकाला आपण सलमान खान म्हणूया, कारण कब तक रहूं सबसे छोटा आहे कोई मुझसे छोटा असं जणू काही तो म्हणत होता. म्हणून त्यांच्या घरी ही गोडपरी आलेली आहे. मंडळी, आपण आजपर्यंत आयुष्यात कित्येक कारणांसाठी औक्षण करतो आपल्या मुलांना, लेकरांना. पण आज आपली लाडाची लेक आई झाल्यानंतर तिचं आईपणाचं हे औक्षण करतानाचा शुभांगी आजीच्या आयुष्यातला आनंदाचा क्षण आहे. आपण नेहमी औक्षण करताना हळद, कुंकू, अक्षता आणि गोड पदार्थ देतो. तुम्हाला माहिती आहे का हो, हळद श्रेष्ठ की कुंकू श्रेष्ठ? तुमचं काय उत्तर असेल? हळद श्रेष्ठ आहे की कुंकू श्रेष्ठ आहे? काय म्हणते? काय श्रेष्ठ वाटतंय? नाही, तुम्हाला काय वाटतंय? हळद श्रेष्ठ आहे की कुंकू श्रेष्ठ आहे? आपल्याला वाटतं की कुंकू श्रेष्ठ आहे, पण त्या आधी श्रेष्ठ आहे हळद. यामागचं कारण माहिती आहे का? आपल्या धर्मात प्रत्येक कोणत्याही सण समारंभाला आधी हळद दळली जाते, हळद लावली जाते. कारण हळद ही आरोग्य देणारी आहे, आरोग्य संपन्न करणारी हळद आहे. आणि आपल्या नवऱ्याचं आयुष्य जर आरोग्य संपन्न असेल, जर आपण 2 मिनिटातली मॅगी आणि पिझ्झा ऑर्डर नाही केला तर आपल्या नवऱ्याचं आयुष्य नक्कीच वाढणार आहे. आणि आपल्या नवऱ्याचं आयुष्य असं भरभरून यावं यासाठी त्याचं आरोग्य जपण्याचा वसा संस्कृतीने आपल्याला आधी दिलेला आहे. म्हणून आपण आधी एकमेकीला लावताना सुद्धा हळद लावतो आणि त्यानंतर कुंकवाचा टिक्का लावतो की आरोग्य संपन्न असं तुझं आयुष्य, सौभाग्याचं आयुष्य अखंड राहो या शुभेच्छा जणू आपण एकमेकींना देतो.
ते एका घरी वाढते, एका घरी आणि वंशाचा वेल वाढवते मात्र दुसऱ्या परक्या घराचा, आणि त्या परक्या घरालाच ती स्वतःचं घर म्हणून त्या घराची राणी महाराणी होत असते. तांदळाचं रोप जसं एका ठिकाणी रुजवलं जातं आणि पुन्हा उचलून दुसरीकडे लावलं जातं तेव्हा त्याला बहर येतो, असंच काहीसं बाईचं आयुष्य असतं. म्हणूनच अक्षय सुख देणाऱ्या या अक्षदा तिच्या डोईवर टाकतानाचा आणि औक्षण करतानाचा हा आनंदी क्षण प्रियंका आणि अनिल चिकणे यांच्या आयुष्यातला. आईला बसवलं जातं आणि पाण्याच्या अगदी जवळ बसवून आईची ओटी भरली जाते. यामागचं कारण माहिती आहे का? यामागचं कारण हेच असा बहुधा आई पण हे एक तर नशिबाचा भाग आहे आणि जन्मानंतर त्या बाळाला सगळ्यात जास्त गरज असते ती आईची. त्यामुळे तू करिअरच्या मागे किती जरी असलीस तरी काही काळ महत्त्वाचा तू फक्त आणि फक्त बाळासाठी देणं गरजेचं आहे. तू त्याच्या इतकी जवळ असली पाहिजे की त्याचा श्वास, त्याचा उसासा सुद्धा तुला जाणवला पाहिजे. म्हणूनच कोणत्याही सण समारंभाला सुद्धा आईला बाळापासून आणि पाळण्यापासून लांब न नेता पाळण्याखाली ओटी भरण्याची पद्धत असावी का मंडळी? आपण फक्त 5च जणींनी ओटी भरूया. आधी 5च जणींनी ओटी भरूया. नामकरणाचा सोहळा झाल्यानंतर उर्वरित महिला वर्गाने ओटी भरूया. म्हणजे सगळ्यांना छान पाळण्याचा आनंद घेता येईल. मी सौ विद्या जितेंद्र जोशी. प्रियांकाने भरपूर नातलगांची लिस्ट दिली होती. त्यातील काही नातलगांची नावं घालून मी पाळणा लिहिण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे मी गाणारे पाळणे सगळ्यांनी नक्की ऐका. कोणाकोणाचं नाव आहे त्यामध्ये ते जरूर ऐका. आपण आता बाळाला गोपा खेळवायचा कार्यक्रम करूया. गोपा खेळवण्यासाठी काही महिला वर्गांना आपण आमंत्रण देऊया. बाळाच्या आत्या, मावशी, काकी, आजी यांनी बाळाला गोपा खेळवून बाळ शांत आहे तोपर्यंत बाळाचं नाव शांतपणे ठेवूया. शुभांगी आजी, आजीचा चेहरा बघा किती खुलला. उद्या नाही म्हणायचं ना आपण त्यांना आजी. कारण बाळ शांत आहे तोपर्यंत बाळ शांत आहे तोपर्यंत बाळाच्या नामकरणाचा सोहळा करूया. त्यामुळे कृपया सहकार्य करा आणि गडबड गोंधळ न करता कार्यक्रम साजरा करूया. बाळाची आत्या, मावशी, मामी सगळ्याच खरं तर मानाच्या मानकरी आहेत. इथे कोणी नाही ज्येष्ठ, कोणी नाही कनिष्ठ. तुम्ही सगळेच आहात पुणे परिवारासाठी अंतरीतले आप्तेष्ट. त्यामुळे राग नसावा, तुमच्या सगळ्यांच्या प्रेमाचा लोभ सदैव असाच असावा. आपण शांतपणे कार्यक्रमाचा आनंद घेऊया. ओटी भरण्यासाठी चालू आहोत. बाळाची नाव मावशी सौ मिनल निर्मवणे. बाळाची सगळ्यात मोठी काकू थांबायची. केस सांभाळून पुढे फॅन चालू आहे.
सरस्वती घ्या. पार्वती घ्या. दुर्गा घ्या. काळूबाई घ्या. नवलाई. तुळजाई घ्या. रमा. जिजाऊ घ्या. लक्ष्मी घ्या. सरस्वती. पार्वती घ्या. लक्ष्मी घ्या. सरस्वती द्या. सीता द्या. उर्मिला द्या. पार्वती द्या. रमा द्या. जिजाऊ द्या. आणि या सगळ्यांचे गुण आपल्या बाळामध्ये यावे म्हणून आपण बाळालाच जणू त्यांचं स्वरूप मानतो. याबरोबर आपण माधुरी दीक्षित द्या. लता मंगेशकर द्या असंही म्हणू शकतो. कारण त्यांच्या अंगचे सुद्धा कलागुण आपल्या बाळामध्ये यावे. आणि सगळ्यात जास्त आपण सरस्वतीचं दान मागूया. कारण ज्याच्याकडे सरस्वती असते त्याला कला गावते आणि त्याच्याकडे लक्ष्मी आपसूक येते आणि तिथे टिकून राहते. त्यामुळे आपण सरस्वती द्या म्हणूया. बाळाचं नाव तर प्रियंकाच्या आयुष्यातला हा क्षण असतो नणंदबाईंना कौतुकाच्या बुक्क्या मारायचा. त्यामुळे आज बांगड्या बिंगड्या मागे सरकवून प्रियंका गेली तरी चालणार असतं. कारण आत्याबाई ह्या बुक्क्या आनंदाने स्वीकारतात. त्यांना जणू त्यांचं बालपण आठवत असतं आणि ह्या मानाच्या बुक्क्या आत्याबाई भावजाईकडून आनंदाने स्वीकारतात. प्रियंका होऊन जाऊ दे. पण आत्याबाईंनी पण नाव घ्यायचं असतं बरं का. बाळाचे नाव सरस्वती. मुठभर घुगऱ्या घ्या. सिद्धार्थीला खेळायला न्या. बाळाचं नाव महागौरी. ही झाली आपल्या प्रत्येप्रमाणे आपण देवादेवांची 5 नावं बाळाला देतो. मुख्य नाव काय आहे? कॅच केले ना फोटोग्राफर? कॅच केले ना? नसेल तर सांगा, आपण अजून एकदा घालूयात. कारण आत्याबाई हा बुक्क्यांचा मान दरवर्षी स्वीकारायला तयार असतात. पण आता हल्ली ते दरवर्षी झेपण्यासारखं नाहीये. त्यामुळं आपण 1-2 वेळेस भरपूर बुक्क्या घालून आनंद साजरा करू शकतो. जो जो गे जो 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 गे गजपदना मयुरेश्वर सुख सदना.
निद्रा करी बाळा तू रे कदंता सखरारी गुण सगुणा बाळा जो जो रे कुलभूषणा दशरथ नंदना बाळा जो जो रे निद्रा करी बाळा मनमोहना राम लक्ष्मणा बाळा जो जो रे. मध्ये जिजाऊंचा पाळणा व्हायलाच हवा हा मी छान लिहिण्याचा प्रयत्न केला आहे. थोरती कन्या जाधव कोळीची माया जिजाऊ भोसले घराची स्वराज हिता मेढ रोविली जो बाळा जो रे जो मराठी माती किती भाग्याची शिवबाला हाती तलवार दिली हर हर महादेव आरोळी दिली जो बाळा जो रे जो मराठी बाणा ताठतो कणा शंभू राजाला आशिष दिला नाही झुकल्या मराठी माना जो बाळा जो रे जो अशी एकती होती जिजाऊ जिच्यावरी किती कवन गाऊ देशहिताचा धडा देऊ जो बाळा जो रे जो जो बाळा जो रे जो. आजच्या काळात जिजाऊ आणि जिजाऊंच्या पोटी शिवाजी महाराज जन्माला येणं हे खूप गरजेचं आहे. शिक्षणाबरोबरच कराटे सुद्धा शिकवणं तितकंच मुलींसाठी गरजेचं आहे. पाळण्याला झोका द्यायची संधी मिळावी म्हणून आपण पुढच्या 5 जणींना बोलूया. पुढची सगळी लाईन या, आपण बाळाला झोका देऊया. विद्या जोशी जेव्हा कार्यक्रम घेतात तेव्हा सगळ्यांना असं बसून नाही देत. आपल्याला भुगले खायचे आहे आणि मस्त पेढाभर बी खाऊन जायचे आहे आणि बाळाला बारशात सांगायचे नंतर तुझ्या भुगऱ्या पण खाल्ल्या आहेत आणि तुला झोका पण दिला आहे. पहिल्या दिवशी बाळ जन्मले देव गणराय प्रसन्न झाले आशीर्वाद देण्या भाषाला आले जो बाळा जो रे जो. दुसरे दिवशी देव ज्योतिबा घराण्याचा बेल पाहू लागले आशीर्वाद सारे बाळाला दिले जो बाळा जो रे जो. तिसरे दिवशी देवी काळूबाई बाळाला प्रेमाने अंगाई गाई रेखून काढीला मळवट भाळी जो बाळा जो रे जो. चौथ्या दिवशी स्वामी समर्थ येती बाळावरी त्यांचे छत्र धरिती फळाच येती जो बाळा जो रे जो. पाचव्या दिवशी आई सत्वाई बाळाचे भाळी सोपे धनधान्य हे बाळाला देई जो बाळा जो रे जो. झोका देत राहा हा पाळणा होईपर्यंत. 6व्या दिवशी ग्रामदेवता बाळाला रक्षी उठता बसता हसरा चांदोबा आणि खेळला जो बाळा जो रे जो. 7व्या दिवशी सारे देवी देवता आले बाळाला सुख द्यायला उचळीत बरे सारे सुखाला जो बाळा जो रे जो. बाळ कोणावर गेले एवढ्या गोंधळात पण शांत झोपले पप्पा प्रियंका. बाळ कोणावर गेले एवढ्या गडबड गोंधळात पण शांत झोपले. शुभांगी आजीची लगबग झाली बाळाला घेण्या आतुर झाली जो बाळा जो रे जो. दुसऱ्या दिवशी मारुती आजोबांची आठवण झाली बाळाला घेऊन सुखावले असते जो बाळा जो रे जो. तिसऱ्या दिवशी तानी आजीची उणीव झाली स्वर्गामधून आशिष देती जो बाळा जो रे जो. चौथ्या दिवशी शुभांगी आजीची आली पहाही खुशीत स्वारी थकल्या हातानं तरी आली जो बाळा जो रे जो.
पाचवे दिवशी धावत आली 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 पहा मिलन मावशी मावशी बाई आहे भारीच हौशी जो बाळा जो रे जो. सहावे दिवशी मोहन जयाने आजी आजोबा आहेत बरं का हे. अच्छा तुम्ही पण आजी आहेत का? कौन सी चक्की का आटा खाते हैं यहाँ के आजी आजोबा? आजोबा कुठे? अरे बापरे. सहाव्या दिवशी आजी आता मी आजी आजोबांनी म्हणू का मोहन जयानी म्हणू सांगा? सहाव्या दिवशी मोहन जयाने पेढे वाटून दिवाळी केली आनंदाने बाळाला कवेत घेई जो बाळा जो रे जो. सातव्या दिवशी भैरवी मामी बाळाची सारी दृष्ट काजळी काजळाची पेट गाली शोभली जो बाळा जो रे जो. आठव्या दिवशी वैशाली पायल अच्छा मुख्य खाल्ले प्रणाली पायल. आठव्या दिवशी वैशाली पायलची खुशीत आली भारीच स्वारी नटून थटून घालून दतारी खुर्र म्हणून नाव ठेवती जो बाळा जो रे जो. खुर्र म्हणून नाव ठेवती जो बाळा जो रे जो. चालेल. नेहमीच कठोर असणारा बाबा आपल्याच मांसाच्या गोळ्याला जेव्हा बायकोकडून आपल्या हातात घेतो तेव्हा तिने सोसलेल्या वेदनांकडे पाहून आणि आपल्या बायकोकडे पाहून जेव्हा सुखावतो त्या दोघांच्या नजरेतला बंध तेव्हा तिथे आई बाबा म्हणून घट्ट होतो. एका बाळाच्या येण्यानं आयुष्य किती जणांचं बदलतं. सुन्या सुन्या अंगणात आणि सुन्या सुन्या घरात सुन्या सुन्या अंगणात आणि सुन्या सुन्या घरात घरभर पसारा खेळणी तुमटी टोपड्यांनी घर सगळं भरतं आणि याच पसाऱ्यात जेव्हा एखादा पाहुणा बिनधास्तपणे बसतो तेव्हा त्या पाहुण्याचा या घराशी असणारा स्नेहाचा बंध अधिकच दुणावतो. घराचा प्रत्येक कोपरा बोलका आणि पेन्सिलच्या रेघोट्यांनी घराच्या भिंती जेव्हा जिवंत करतो तेव्हा या बाळाचा येण्यानं घराचा स्वर्ग होतो. गोड गोड बोलक्यातून बोबड्या बोलांनी घर आनंदी करतो आणि जावळाच्या सुगंधानं आजूबाजूचा परिसराबरोबरच आई बाबांचं आयुष्य सुद्धा सुगंधित करतो. एका बाळाच्या येण्यानं आयुष्य किती जणांचं बदलतं. अहो घरात राबणाऱ्या मावशीला सुद्धा प्रेमाचं वेळ लावणारं हे बाळ सगळ्यांच्या आशीर्वादाने सर्वांग सुंदर होणार असतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय होतं माहितीये? सगळ्यात महत्त्वाचा बदल होतो तो बाबाच्या सुसाट धावणाऱ्या गाडीला ब्रेक फक्त हे बाळच लावतं. कारण सुसाट धावणाऱ्या बाबाला आजपर्यंत तो बाप नसतो, आजपर्यंत तो मुलगा असतो, एक पुरुष असतो. पण जेव्हा आपलं बाळ घरात वाट बघतंय ना तेव्हा तो बाबाच्या ओढीनं गाडीचा स्पीड कमी करत असतो. त्यामुळे बाबाच्या सुसाट धावणाऱ्या गाडीचा स्पीड मात्र हे बाळच कमी करत असतं. एका बाळाच्या येण्यानं आयुष्य किती जणांचं बदलतं. काही कारणाने आपण 5 मिनिटाचा पॉज घेतलाय. मी 2 प्रश्न विचारते, त्या 2 प्रश्नांची उत्तरं द्या. त्यांना अनिलदारांकडून बक्षीस मिळणार आहे. मला धरू नका, त्यांच्या मागे जा. सोपा प्रश्न. इत्तुशी लाडूबाई केवढा तिचा लाड, हिरव्या हिरव्या गालीच्यावर पहिला तिचाच मान.
बघा बरं कोण काय खात खात काहीतरी पोटात गेले म्हटलं थोडंसं इकडे जागरूक होईल ना. परत बोला ना परत. याच्याशिवाय बाई काही पान हलत नाही, याच्याशिवाय बाई काही इथं पान हलत नाही, पण याला काही वेळेवर जेवायला मिळत नाही. कोण आहे बघा बरं. इतूशी लाडूबाई केवढा तिचा लाड, इतूशी लाडूबाई केवढा तिचा लाड, हिरव्या हिरव्या गालीच्या वर पहिला तिचाच मान. बाळ आता मागे बसलेल्या 1 2 3 4 5 आणि अनिका अनिल दादा सोडून देऊ. तिकडे पण 2 जण आहेत. त्यांना किती जणांना वाटतं की आपली बायको बाळच काय ना. बोलते? बोल बरोबर ना. किती जणांना वाटतं? बघा सगळ्यांनी मान खाली घातली. ते मागचे तर नाव सांग. घरी घर जाणं आहे, रहना है. किती जणांना वाटतं की आपली बायको खूप बडबड बडबड करते आपल्याची. त्यांच्या बायकोवर सर्जिकल स्ट्राईक आहे म्हणून तुम्ही सांगा हा माझी बायको वहिनी पण असते ना. नाही म्हणतात ते. बघा ते कुठे ते मागचे किती घाबरून नाही म्हणतायत. नाही बरं माझी बायको खूप छान बोलते असं कोणाला वाटतं? मागच्या चौकीचा प्रश्न. माझी बायको खूप गोड बोलते, खूप छान बोलते, अशी खूप पट्टा 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 बोलते, नट्टा पट्टा करत सुद्धा ती पट्टा पट्टा बोलते असं किती जणांना वाटतं? बरं इथे मराठी मीडियम मध्ये शिकणारे कोण आहेत? झालं नाही आहे ना कोणी? चालेल नसेल. मराठी ज्यांना छान येतं असे कोण आहेत? म्हणजे मी बोललेलं समजतंय ना. मराठी आपली पिढी मराठी अ आ इ ई शिकलेली. बरं बाळ इकडे ये जरा तू. इंग्लिश मिडियमची का? इंग्लिश मिडियमचे? मग मी तुला इंग्लिश सांगते. तुला इंग्लिश बोलता येतं छान? आय कांट स्पीक फाडफाड इंग्लिश. अरे वा मराठी पण येतं. अरे बाईच्या सगळी टाळ्या वाजवा. इंग्लिश मिडियमची मुलगी असून ती सांगते मला मराठी पण छान येतं आणि तिच्या आईबाबांचं विशेष कौतुक, कारण ते मुलांशी इंग्लिश मिडियममध्ये घातलं असलं तरी ते मुलांशी मराठीत बोलतात. बरं एक वाक्य सांगते तुला, ते तू भरभर म्हणायचं. हां अ गुड कुक. आता जेवायला मिळणार आहे की नाही आपल्याला कार्यक्रमानंतर? मग त्याचा आपण सांगायचं आहे अ गुड कुक गुड कुक गुड. गुडकुक गुडकुक गुड, गुडकुक गुडकुक गुड, गुडकुक गुडकुक गुड, गुडकुक गुडकुक गुड, गुडकुक गुडकुक गुड असं म्हणायचं. असं गुडकुक गुडकुड नाही झालं पाहिजे. आपण शुभंगी आजीला बोलूया. शुभंगी आजी या 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 या. तुमचा जरा उत्साह दिसू दे सगळ्यांना. या 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 या. आजोबा आजोबा कुठे? ते तर टेकून हसणार. तुम्हाला मराठी देते. तुम्ही बाबांना कधी पाठवलं असेल गिरणी हा डबा घेऊन जा हां किंवा नसेल नाही पाठवलं, पण तरी पण काका तुम्ही एवढ्या तंबीतून पाठवलं की डाळ अशीच दळायची आहे. आता तुम्ही काय सांगायचं आहे? साधं वाक्य म्हणायचं आहे डाळ जरा जाड दळा. मला बुंदीचे लाडू करायचे. डाळ जरा जाड दळा, 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 डाळ जरा जाड दळा. बघा बरं तुम्हाला डाळ जरा जाड दळा, डाळ जरा डाळ जरा डाळ डाळ जरा जाड दळा, डाळ जरा जाड दळा. चला दोघींसाठी पण टाळ्या वाजूयात. बाळ रडायचा याच्यात येण्यापूर्वी आपण बाळाला पाळणा, महत्त्वाचे 2 पाळणे राहिले ज्यामध्ये मी घरातल्या जवळपास सगळ्यांची नावं घालून पाळणा लिहायचा प्रयत्न केला आहे. मगाशी ज्या खाली गेल्या होत्या त्यांनी या पटकन झोका देण्यासाठी, किंवा प्रियंका तू तिथं थांब झोका द्यायला. हां तुम्ही दोघं झोका द्या. या पाळण्यात आपल्याला बाळाचं नाव समजणार आहे. दादा फोटोग्राफर दादा तुम्ही इकडे या. तुमचे केस छोटे आहेत पण आपलं नाव रिव्हील करताना लागेल ना. गाते अंगाई अंगाई पाळण्यात जो जो गाई, धरी पाळण्याची दोरी हलविते ही प्रियंकाई. वंश
वंशवेल ही पाहून हर्ष जाहला तुझिया बाबाना, हर्ष जाहला ग तुझिया आजी आणि आजोबाना. सुवासिनी जमल्या साऱ्या तुझेच ग कौतुक पाहण्या, नामकरण हे बाळाचे आनंदाने ठेवायाला. मीठ मोहरा घे ग मावशी, ये ग ऐश्वर्या मावशी. दृष्ट काढ प्रणाली बाई, काजळ हे लावा गाली. घाला अंगड कुंचड, घाला वाकडा ताईत, घाला बिंदल्या हातात, अंगठी शोभे ही बोटात. पेढे देई नाव ठेविले, अहो नाव ठेविले. व्हिडिओ काढ ना माझा फोन पप्पा झाल्यावर सगळं जमतं. बघा प्रियंका म्हणत होती पप्पाला जमणार नाही बाळाला पाण्यातून काढायला. नाव ठेविले, नाव ठेविले, करा ओपन. नाव ठेविले उडा उडा, नाव ठेविले. अरे वा जर्सीवर नाव लिहिलेलं आहे. नाव ठेविले अनिका ऐका, घुगऱ्या घेऊन सन्मान करावा. अनिका जिचा अर्थच मुळी कृपाळू दयाळू आणि देवीचं रूप असणारी ही अनिका यांच्या घरी सुखाची पावलं घेऊन आली आहे. आपण नेहमी म्हणतो, काय म्हणतो मंडळी, पहिली बेटी काय म्हणतो, धनाची पेटी, पहिली बेटी धनाची पेटी. बघा तुम्हाला पटतंय का, मी सांगते तो नारा तुम्हाला पटतोय का बघा. इथून पुढे आपण धनाची पेटी ऐवजी इथून पुढे पहिली बेटी सुखाची पेटी म्हणूया का. धन येतं आणि जातं, पण मुलीच्या रूपानं सुख पिढ्यानपिढ्या घरात राहतं. म्हणून इथून पुढे विद्या जोशींचा एकच नारा, पहिली बेटी सुखाची पेटी. आता हा शेवटचा पाना ज्यामध्ये घरातल्या जवळपास सगळ्यांची नावं घालण्याचा प्रयत्न केलाय. प्रियंकाने बरीच लिस्ट दिली होती, त्यातली जी जमली मला. हलके हलके जो जवानिकाचा पाळणा, पाळण्यात बाळ खेळे प्रियंका अनिलचा. बारशात पाळणा गाऊ अनिका बाळाला. आनंदी आनंद झाला हे भारत आजोबांना. नात खेळ पाळण्यात शोभा अंगणाला. पाळण्यात बाळ खेळे प्रियंका अनिलचा. शुभांगी राजेची धावपळ सारी पळापळ. पियुष श्रावणीची बाळाने केली भारी तारांबळ. भाची आल्याने आनंद झाला आर्यन सिद्धेश मामाला. पाळण्यात बाळ खेळे प्रियंका अनिलचा. अर्चना आणि वैशाली आल्या नटून थटून. मिलन मावशी आली पहा कंबर खोवून. बारशात भारी रुबाब अमायरा ताईचा. बारशात भारी रुबाब अमायरा ताईचा. पाळण्यात बाळ खेळे प्रियंका अनिलचा. कौतुक करी बाळाचे लक्ष्मी आजीला. काय करूनी काय नको झाले अनिकेत मामाला. ताई झाल्याने आनंद झाला नम्रता अवनी आर्या ताईला. कुठे त्या नम्रता आर्या आणि ताई झाल्याने आनंद झाला नम्रता अवनी आर्या ताईला.
दादा पण आहेत बरं का इथे. दादा झाल्याने आनंद झाला, अर्णव राहुल अन्वित दादाला, बारशात पाळणा गाऊ अनिका बाळाला, गोतावळा हा पाहुण्यांचा आला जमून, कविता काकी हौसा आजीचा फोन आला आनंदून, सोहळा हा शोभला चिकणे घराला, पाळण्यात बाळ खेळे प्रियंका अनिचा, बारशात पाळणा गाऊ सुमन आजीच्या नातीला, हलके हलके जोजवानी गाजा पाळणा, हलके हलके जोजवानी गाजा पाळणा, पाळण्यात बाळ खेळे प्रियंका अनिचा, बारशात पाळणा गाऊ अनिका बाळाला. धन्यवाद. तुझ्याच अंशे बालनिर्मिला अत्री नंदन परमेशा, संकट सारी दूर करोनी रक्ष रक्ष रे जगदीशा, प्रातःकाली सायंकाली दिवसा रात्री केव्हाही, शिशुवरी तव कृपा असू दे चिंता त्याची तूच वाही, दृष्ट नजर ना कधी लागो ग्रहादी पीडा तू तोडी, घोरज पीडा भूत प्रपीडा तोडी फोडी तू तोडी, त्रिशूलधारी हे परमेशा सर्व अरिष्ट छेदुनी, तुझ्या रक्षणे अलंकारिणे बालक तूही पाहुनी, अश्विनी वेशा हे जगदीशा कुमार माझा तू रक्षी, झोपीचा ओढा असोवा कुठेही तूच साक्षी, दीर्घायु हे बालक हो ओज बलाने युक्त असो, मुमुक्षत्व तू मला देऊनी बालक चिंता तुला असो. इति श्री परमपूज्य वासुदेवानंद सरस्वती विरचित श्री परमपूज्य वासुदेवानंद सरस्वती यांनी बालाश्री स्तोत्र लिहिलेलं आहे आणि आपण प्रत्येकाने हिंदू संस्कृतीप्रमाणे हे स्तोत्र पाठ करून आपल्या मुलांच्या उषा पायथ्याशी नक्की घरात म्हटलं पाहिजे, ज्यातून एक लहरी पॉझिटिव्ह लहरी आपल्या मुलांपर्यंत पोहोचतात. धन्यवाद. ही गोष्ट माहीत असते असं नाही, त्यामुळे प्रत्येक ठिकाणी प्रत्येक कार्यक्रमामध्ये विश्वशांतीसाठी विश्व कल्याणासाठी आपण पसायदान मागत असतो आणि ते नक्कीच मागूया आणि या निमित्ताने पॉझिटिव्ह लहरी आणि आशीर्वाद परमेश्वराकडे मागूया. त्यामुळे ज्यांना म्हणता येत असेल त्यांनी माझ्याबरोबर येणार, ज्यांना म्हणता येत नसेल त्यांनी ऐका, ज्यांच्या मुलांना येत नसेल त्यांना विनंती आहे की आपल्या मुलांना जरूर पसायदान शिकवा, कारण इंग्लिश मिडियमची ABCD आयुष्यात पैसा नक्कीच मिळवून देईल, पण संस्कृती संवर्धन जतन करण्यासाठी आणि आपल्याबरोबर दुसऱ्यांचंही हित जपण्यासाठी पसायदान कामी येणार आहे. त्यामुळे कृपया आपण थोडीशी शुभांग्याजी आपण सगळ्यांनी पसायदान घेऊया, शक्य तेवढं आपण सगळ्यांनी शांतता पाळूया. हां, म्हणजे ज्यांना म्हणता येईल त्यांनी म्हणूया. आता विश्वात्मके देवे येणे वाक्यज्ञे तोषावे, तोषोनी मज द्यावे पसाय दान जे घरांची व्यंकटी सांडो, दया सत्कर्मी रती वाढो,
चंद्रने जे लांछन मार्तंड जे तापहीन ते सर्वांनी सदा सज्जन सोय रे हो तू किंबहुना सर्व सुखी पूर्ण होनी तिन्ही लोकी भजिजो आदि पुरुषी अखंडित आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकीये दृष्टादृष्ट विजये हो आवेजी येथ म्हणे श्री विश्वेश्वरा आहोईल दान बसावो येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला सुखिया झाला सुखिया झाला. पसाऱ्यात जेव्हा एखादा पाहुणा बिनधास्तपणे बसतो तेव्हा त्या पाहुण्याचा या घराशी असणारा स्नेहाचा रस अधिकच दुरावतो. घराचा प्रत्येक कोपरा मी सांगते तो नाळा तुम्हाला पटतो का बघा. इथून पुढे आपण धनाची पेटी ऐवजी इथून पुढे पहिली पेटी सुखाची पेटी म्हणूया का. धन येतं आणि जातं पण मुलीच्या रूपानं सुख पिढ्यान पिढ्या घरात राहतं. म्हणून इथून पुढे विद्या जोशींचा एकच नारा पहिली पेटी सुखाची पेटी. कालिका बाळासह अनिल रावांच्या घरात गोकुळ होणार. आता हा काय धून आणून ठेवला आहे ती खाली नाही झाली. जाईजुई चमेलीच्या डोहाळ्याला घमघमाट. प्रियंकाचं नाव घेतो. मुलीच्या भारताचा घातला आहे का एवढं खाली डोहाळ्याला घमघमाट. परत येतात. हलके हलके जो जवानीचा पाळणा पाळण्यात बाळके प्रियंका अनेचा बारशात पाळणा गाऊ अनिका बाळाला आनंदी आनंद झाला रे भारत जोबाना नाच खेळे पाळण्यात शोभा अंगणाला पाळण्यात बाळके प्रियंका अनिचा शुभांगी राजेची धावपळ सारी पळापळ पियुष श्रोणीची बाळाने केली भारी तारंबळ भाची आल्याने आनंद झाला आर्यन सिद्धेश मामाला पाळण्यात बाळके प्रियंका अनिचा अर्चना आणि वैशाली आल्या नटून थटून मिलन मावशी आली पहा कंबर खोन बारशात भारी रुबाब अमायरा ताईचा बारशात भारी रुबाब अमायरा ताईचा पाळण्यात बाळके प्रियंका अनिचा कौतुक करी बाळाचे लक्ष्मी आजमीला काय करूनी काय नको झाले अनिकेत मामाला ताई झाल्याने आनंद झाला नम्रता अवनी आर्या ताईला पुढे नम्रता आर्याणी ताई झाल्याने आनंद झाला नम्रता अवनी आर्या ताईला दादा पण ऐकत इथे दादा झाल्याने आनंद झाला अर्णव राहुल अन्वित दादाला बारशात पाळणा गाऊ वनिका बाळाला गोतावळा हा पाहुण्यांचा आला जमून कविता घाती रोजा आजीचा कोणाला आनंदून सोहळा हा शोभला चित्रे घराला पाळण्यात बाळके प्रियंका अनिचा बारशात पाळा
तिच्या नातीला हलके हलके जोज माणिकाचा पाळणा हलके हलके जोज माणिकाचा पाळणा पाळण्यात बाळ खेळे प्रियंका आजींचा बारशात पाळणा गहू अंका बाळाला. धन्यवाद.